मध्यरात्रीपासून मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला आणि आता पाणी ओसरण्यास सुरुवात झाली। मात्र या पावसामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी वाहतूक कोंडी पाहायला मिळतेय। पूर्व द्रुतगती मार्गावर कुर्ला ते सायन दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली। पहिल्याच पावसात एलबीएस मार्ग, जेव्हीएलआर, पूर्व द्रुतगती मार्ग अशा महत्त्वाच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी पाहायला मिळतेय। यामध्ये काही रुग्णवाहिका देखील अडकलेल्या दिसतायत। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे यांनी। मुसळधार पाऊस जो आहे तो मुंबईसह उपनगरामध्ये कोसळलेला आहे आणि याचा परिणाम आज पहाटेपासून आपल्याला मुंबईच्या रस्त्यांवर पाहायला मिळत आहे। ठिकठिकाणी ज्या ठिकाणी सकल भागात पाणी भरलेलं होतं त्या ठिकाणी आता वाहतूक कोंडीला देखील मुंबईकरांना सामोरे जावं लागतं आहे। मी सध्या आहे पूर्व द्रुतगती मार्गावर। आपण जर बघितलं तर अगदी चेंबूर कुर्ल्यापासून ते सायन जंक्शनपर्यंत मोठी वाहतूक कोंडी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आहे। त्यामुळे पहाटेपासून जे चाकरमाने आता कामानिमित्त मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत त्यांना मात्र आता पावसाबरोबरच भरलेल्या पाण्याबरोबरच या वाहतूक कोंडीला देखील सामोरं जावं लागतं आहे। आपण जर बघितलं तर काही रुग्णवाहिका देखील या ठिकाणी या वाहतूक कोंडीत आपल्याला अडकलेल्या पाहायला मिळत आहेत। पूर्व द्रुतगती मार्गे असेल, जेव्हीएलआरचा रस्ता असेल, पवई रोड असेल, एलबीएस मार्ग असेल, या सगळ्याच मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आहे। मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मुख्यतः रस्त्यांवर ही वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते आहे। कमी झालेलं विजन असेल, रस्त्यांवरील खड्डे असतील आणि काही ठिकाणी सखल भागांमध्ये भरलेलं पाणी, याचा सगळा संमिश्र परिणाम जो आहे तो या आपल्याला रस्त्यांवर पाहायला मिळतो आहे। पूर्व द्रुतगती मार्गावर जर बघितलं तर अशा प्रकारे ज्या ठिकाणी 5 ते 10 मिनिटांचं अंतर जे आहे ते असलेल्या मार्गावर साधारणतः अर्धा ते 1 तासपर्यंत वाहन चालकांना या वाहतूक कोंडीमध्ये जे आहे ते खोळंबून राहावं लागतं आहे। त्यामुळे आता जे मुंबईकर कामाला निघतील त्यांना मात्र मोठ्या त्रासाला या वाहतूक कोंडीमध्ये जे आहे ते सामोरं जावं लागेल। प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।